जर परमात्म्याला पूजा आवश्यक वाटत असेल तर बदल्यात त्याने सेवा केली पाहिजे, म्हणून तुम्ही थांबले पाहिजे. प्रेम देते. खरं प्रेम निर्माण झालंय तुम्हाला असं वाटलं परमात्म्याविषयी, विश्वाविषयी, चराचराविषयी. लक्षात घ्या मी काय काय म्हणायलो. गुरुविषयी, सद्गुरूविषयी, साधकांविषयी, भक्तांविषयी, संतांविषयी, रोग्याविषयी तर देण्याचा भाव निर्माण होईल. लक्षात घ्या मी काय म्हटलं. देण्याचा, घेण्याचा नाही, देण्याचाच भाव निर्माण झाला तर समजावं प्रेमाची सुरुवात होते आहे. आणि घेण्याचा भाव झाला, हे पहा, घेण्याचा भाव नसताना दिल्या जातं ना, दिल्या जातं याचा अर्थ हे पहा कसं करायचं तुम्हाला सांगतो. हात वाकवायचा नाही, दोघांना असा पण होता आणि जेवायचं. आता तोंडाला तर हात असं वाकवावं लागेल ना. आता दोघांनी विचार केला हात वाकवायचं नाही, जेवायचं. मग यांनी काय करायचं, असा हात घ्यायचा, त्याच्या तोंडात घास द्यायचा, त्याने याच्या तोंडात घ्यायचं. आता घास तर मिळाला ना, पण दोघांनी काय, आम्ही कुठे घेतला, आम्ही दिला. तो म्हणतो मी दिला, इनडायरेक्टली घेतला. मिळतंय ना तुम्हाला, पण प्रेमाने द्या, तोही तुम्हाला देईल. एकमेका घालू मुखी, सुखी घालू हुंबरी. एकमेकांच्या मुखात घाला, देण्याची भाषा प्रेम. प्रेम देण्यासाठी आपला जन्म आहे आणि प्रेम माध्यमातून दिल्या जातं. पैशांच्या, सेवेच्या गजाननगरमध्ये विषय घेतलेला आहे, आता नको, मध्येच पुन्हा कॅसेट वाढेल. प्रेम देते, देणे, देणंच माहिती मला. हे पहा, रामराज्य घरात आणायचं असेल तर प्रत्येकाने विचार केला पाहिजे. माझा जन्म जो झालाय, ऋण कॅसेट आपली 7 घंट्याची आहे. माझा ऋण फेडण्यासाठी जन्म झालाय, ऋण फेडण्यासाठी. कोणाकोणाचं ऋण? आई वडिलांचं ऋण आधी, माता पित्यांचं. त्याच्यानंतर बायको असेल पतीचं ऋण, पती असेल बायकोचं ऋण, नंतर पुत्र ऋण, नंतर नातेवाईकांचं ऋण, समाज ऋण, राष्ट्र ऋण, खास म्हणजे गुरु ऋण आणि देव ऋण. इतक्या ऋणातून मुक्त व्हावं लागेल, त्यावेळेस मुक्ती आहे. आणि हे सगळ्यांना द्यावं लागतं. ऋणातून मुक्त व्हायचं म्हणजे तुम्ही कर्जबाजारी आहात अनंत जन्माचे, ते तुम्ही फेडलं पाहिजे. देव देखील पुण्य मागतो, माझ्या त्या गीतामध्ये आहे. देव गंधर्व पुण्य मागती, पितर लोक पुण्य मागतात. तुमची मुक्ती, मुक्ती म्हणजे काय काय वस्तू आहे का? नाही देवापासी मोक्षाचे गाठोडे. तुकाराम म्हणतात का गठुडे आहे का मोक्ष म्हणजे? नाही देवापासी मोक्षाचे गाठोडे, अनोनी निराळे द्यावे हाती. हे घ्या गठुड कुलकर्णीबाई, घेऊन जा घरी. मोक्ष म्हणजे इंद्रियांचा जय, साधोनिया मन निर्विषय करण असे तेथे. अरे 10 इंद्रिय आणि 11वं मन, याचं इंद्रजीत व्हावं लागेल, इंद्रियजीत व्हावं लागेल, जैन व्हावं लागेल, जितेंद्रिय व्हावं लागेल. आणि निर्विषयकरण चिकित्सा पद्धतीने देह निरामयता आणावी लागेल. देव मंदिर शरीर बनवायचं घाण सगळी संपवली पाहिजे. देव काया, देव केव्हा प्रगटतो शरीरात? देव मंदिर शरीर करावं लागतं, त्यावेळेस देव प्रगटतो. मंदिरात देव प्रगटतो, घाणीत नाही, रोगाच्या शरीरात नाही देव प्रगटत.
काय म्हटलं? द्यावं लागतं. मोक्ष म्हणजे तुम्हाला मुक्त व्हावं लागेल, प्रत्येकाचं ऋण चुकवावं लागेल. सेवेच्या माध्यमातनं, धन धान्य प्रत्येक माध्यमातनं चुकवायचं. तुम्हाला ऋण चुकवावं लागेल, त्याशिवाय मुक्ती नाही. आणि प्रेमाने पुन्हा पाहुणे आले, बळजबरी त्यांच्यावर किती भाकरी टाकाव्या लागतील, घ्या मढ्यावर. प्रेमाने. अतिथी देवो भव, मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव. देवता म्हणून तुम्ही त्यांच्याशी वागलं पाहिजे. ऋण फेडताना आठा काठा कपाळावर आल्या नाही पाहिजे. प्रेम देतो, मला काही नको. सुनेने असा विचार केला पाहिजे, बापाच्या घरी येतोपर्यंत त्यांचं ऋण मी सेवेतनं फेडलं पाहिजे. सून म्हणून इकडे आल्यानंतर मला या घरात काही नको, मला ऋण मुक्त व्हायचंय, मला फेडायचंय, मला द्यायचंय, सेवा द्यायची, प्रेम द्यायचं. मी देण्याकरता माझा जन्म झालाय, मला काही नको. मी एक उदाहरण नेहमी देत असतो. अरे भगवान रामचंद्र प्रभू ज्यावेळेस राज्याभिषेक झाला, 14 वर्षानंतर अयोध्येमध्ये दिवाळी साजरी झाली आणि आतिषबाजी झाली. प्रत्येक नरनारी अयोध्येच्या आता स्वर्ग अवतरेल ह्या भूवर्ते या कल्पनेमध्ये रममान झाले. महाराज राम आणि सीता सिंहासनारूढ झाल्यानंतर प्रत्येक प्रजाजनांना म्हणाले, मागा, आज तुमचा राम हा राजा झालाय, मागा, जे मागाल ते मी देतो. प्रत्येकाला सांगितलं तुम्ही मागा. अयोध्या नगरवासियांनी कोणीही मागितलं नाही, काही मागितलं नाही. रामाचं तोंड उतरत चाललं. मागा म्हणल्यानंतर कोणीच मागायला तयार नाही. प्रत्येक जण हात सोडायला, काही नको, तुम्ही सिंहासनारूढ होत आहेत, बस. पारणं फिटलं डोळ्यांचं, आमची इच्छा पूर्ण झाली. काय नगरी असेल. गदी मांडगुळकरांनी किती सुंदर वर्णन केलंय अयोध्या नगरीचं. स्त्रिया पतिव्रता, पुरुषही धार्मिक, पुत्र निपजती निज कुल दीपक. अरे गदी मांडगुळकरांनीच त्यांचं वर्णन करावं अयोध्या नगरीचं. स्त्रिया पतिव्रता, पुरुषही धार्मिक, पुत्र निपजती निज कुल दीपक. अशी अयोध्या नगरी होती. 11,000 वर्ष रामाने राज्य केलं. कोणी मागा म्हणलं, मागायला नाही. त्यानंतर माता कौसल्या, कैकेयी ह्या सगळ्या तिन्ही मातेला राम म्हणतात, तुम्ही मागा, तुमचा राम आज काही द्यायला तयार आहे. त्याही म्हणले, आम्हाला काही नको, बस काही नको. आता नर्वस व्हायले, द्यायला म्हणल्यानंतर कोणी घ्यायलाच तयार नाही म्हणल्यानंतर श्रुतकीर्ती, मांडवी प्रत्येकाला सांगितलं, कोणी उठलं नाही. शेवटी श्रुतकीर्ती उठली. श्रुतकीर्ती शेवटची, मला मागायचंय. मागायचं म्हणल्यानंतर राम खुश झाले. एक तो मिला. माग श्रुतकीर्ती, राज्य मागितलं तरी मी द्यायला तयार आहे. चला तू तरी, आज हजारो प्रजाजन पाहत आहेत, काय मागते श्रुतकीर्ती. श्रुतकीर्ती हात जोडून उभी राहिली आणि म्हणाली, मला ते वल्कलं द्या की तुम्ही सीता आणि लक्ष्मणाने जे वनवासात घातले ते वल्कलं आम्हाला द्या. म्हणजे काय करशील त्याचं? म्हणले, रोज देवघरात त्याची पूजा करेल. काय मागितलं? अरे ऋण फेडण्याकरता ज्या दिवशी जन्म घेतात त्याच दिवशी रामराज्य प्रतीतलावर येत असत. आणि ज्यावेळेस केवळ मागतायत, अधिकाराची मागणी होते, कर्तव्य माणसं विसरून जातात, त्यावेळेस महाभारत सुरू होतं.
अधिकारांची प्रतिष्ठापना आणि कर्तव्याची तिलांजली म्हणजे महाभारत, आणि कर्तव्याची प्रतिष्ठापना आणि अधिकारांची तिलांजली म्हणजे रामायण. तेव्हा काम वासना नाहीच आहेत अयोध्येच्या जनांमध्ये. काही मागायचं नाही, द्यायला आम्ही आलेलो आहोत. आणि ज्या दिवशी तुम्ही द्यायला आलेला आहात त्या दिवशी भगवान प्रेमाची सुरुवात करतो तुमच्यामध्ये. कारण प्रभू देतो. खरंच सांगा, इतके नालायक लोक जन्मलेले आहेत आपल्या सहित. खरं कृपा करावी का? काही काही पुराणांमध्ये असं लिहिलंय की पाप पुण्य विशिष्ट स्थितीत आल्यानंतर कदाचित एक कल्पानंतर का होईना 4 अरब वर्षानंतर मानवदेह मिळतो. आमचे तुकोबाराय एक वेगळा अभंग देतात, त्यांनी मान्य केलंय. पण कधी कधी ते काय म्हणतात माहितीये, पावला हा देह कागताली न्याय. कागताली न्याय माहितीये का तुम्हाला? काग म्हणजे कावळा. कावळा बसणं फांदीवर आणि फांदी तुटणं म्हणजे फार पुण्य केलं म्हणून देह मिळाला असं समजू नका. कावळा बसण्याची वेळ आणि फांदी तुटण्याची वेळ. फार पुण्यवाने तुम्ही समजू नका. पावला हा देह कागताली न्याये, न घडे उपाये घडो आले. अरे उपाय केला असता तरी तुमच्या बापाला जन्म मिळाला नसता, सहज मिळाला. कारण प्रभू कृपा करतो, इतका उदार. नालायकावरही कृपा करतो, शत्रूवरही कृपा करतो. कृपावंत मोठा. बरवे झाले आलो या जन्मासी, जोड जोडली मनुष्य देहा ऐसी. बरं झालं बाबा जन्माला आलो म्हणतात. कावळ म्हणजे मी फार पुण्यवान होतो आलो असं नाही म्हणत ते. देवे दिला देह भजना गोमटा. आपल्याला भोजना दिला. कथेची सामग्री देह अवसनावरी, नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा. पांडुरंगा तू भेटेपर्यंत माझी इंद्रिय साबित ठेव रे. काय मागणं आहे तुकोबांचं. काय शरीराचे काम कृपा साधावया प्रेम. शरीराचं एकच काम आहे, कृपा आणि प्रेम साधा विठ्ठलाकडनं. काही नको. प्रेमामध्ये देणं असतं. प्रेम देते, काम वासना मागते. ज्या वेळेस प्रत्येक जण तुमची मागणी करेल घरामध्ये देखील, त्या दिवशी महाभारत आहे आपल्या घरामध्ये, रामायण नाही. मला काही नको, प्रत्येक जण म्हणेल मला तुमची सेवा करायची. आता ज्या वेळेस तुम्ही म्हणाल, सून म्हणेल मला सेवा करायची, आणि सासऱ्यानी सासूनी असा विचार केला पाहिजे, म्हणजे आता एक दुसऱ्याची विचारणा केली पाहिजे. सुनबाई तुझं डोकं दुखतं ना, गोळी घेतली का? ही सासू काय विचार करते, माझं डोकं दुखत होतं, मी म्हटलं तरी तिनं मला गोळी घ्या सांगितलं नाही. ही झाली कामवासना. अहो तुमचंच दुखतं सासूबाई डोकं, तुम्ही नाही, तुम्हीच गोळी घ्या, मी बरी आहे. एक दुसऱ्याची चौकशी करून सेवा करणं तुम्हाला इनडायरेक्टली मिळतच हो. फक्त तुम्ही घास घालायचा आणि त्यांनी घास घालायचा. इथे आपण काय केलंय, हॅलो, इथे नाही, थोडं कमी झाला आवाज. हॅलो हॅलो, हां ठीक आहे. हॅलो, थोडा आवाज घ्या, एकदम कमी झाला.
हॅलो हॅलो. हां, देणे सुरू झाले की सुखाचे झोके येतात. सुख मिळतो देण्यातनं, घेण्यातनं नाही. दिलं पाहिजे. हॅलो. सुखाचे झोके येतात, त्यालाच प्रेम म्हणतात. देण्यातनं सुख वाटलं की प्रेम निर्माण झाल्याची ती खूण आहे. सुरुवात झाली लगेच झाला असं नाही समजायचं, आणि पुन्हा देऊ वाटलं नाही समजायचं प्रेम गेलं. कुठंतरी गडबड आहे. नर्क एक दृष्टिकोन आहे. अंधाऱ्या रात्री जीवनामध्ये जगण्याचा एक ढंग आहे नर्क. नर्क म्हणजे मेल्यावरच मिळतो असं नाही, जिवंतपणी देखील नर्क असतो. जिवंतपणी कामी क्रोधी लालची तुम्ही असाल, जिवंतपणी नर्क आहे. नर्क शोधायला जायची गरज नाही. स्वर्ग देखील एक शैली आहे. काही मागू नका कोणामधला, मी देण्याकरता जन्म झाला म्हणा, मला काही नको, मला फक्त द्यायचंय. स्वर्गोपम सुख निर्माण झालं असं लक्षात येईल तुम्हाला घरामध्ये. झोपेत जीवन व्यतीत केलं तर नर्क. फक्त मनात आलं तसं जर वागलं, स्वधर्माच्या विरुद्ध, स्वधर्म तुम्हाला सांगत चाललेलो आहे 3ऱ्या अध्यायात, मराठीमध्ये तर कॅसेट झाल्यात, तर नर्क आहे. तेथून पुढे अथातो सुरू होतो. ज्या दिवशी उलट जाण्याचा विचार कराल त्याला प्रतिक्रमण महावीरांनी म्हटलंय, व पतंजलीने प्रत्यार म्हटले. नाही हे झालंय बरं का. प्रेमाचा ढंग सुरू झाला की पलटण्याची क्रिया सुरू झाली, भक्ती सुरू झाली. समजा मागे पाहू लागलात, देण्याची इच्छा निर्माण झाली, त्यागाची इच्छा निर्माण झाली. खूप देऊ वाटतं असं वाटत असेल. येशू ख्रिस्ताकडे एक श्रीमंत गेला. थोडं कमी झाला आवाज, गळ्यावर लोड येतो अशा वेळेस. येशू ख्रिस्ताकडे एक श्रीमंत व्यक्ती गेला. महाराज, सुखी जीवनाचं रहस्य काय आणि देव कसा मिळेल? त्यांनी सांगितलं, तू घ्यायला आलास, काय देशील रे? म्हणले 1000 मोहरा. त्यांनी सांगितलं, सुखी व्हायचं तुला? हो. आणि खूप श्रीमंत आहेस? म्हणले हो. पूर्ण आयुष्याची कमाई जी झाली ती आणून माझ्या चरणावर ठेव, तुला ईश्वर प्राप्त होईल. लगेच उठला की घरी गेला. गुरुदक्षिणा किती असते? 150, 2-4 हजार फार झालं तर. इतकी मागितली, पळून गेला. शिष्य म्हणले, त्याला तुम्ही पळून लावलं. अरे याच्या कमी सौदा होऊ शकत नाही. लोकांना घेऊ वाटतं, देऊ वाटत नाही. परमेश्वर भक्तीचं दिव्य प्रेम, दिव्य अभाव इतक्या समर्पणाच्या खाली देता येत नाही. येशू ख्रिस्तांचं वाक्य आहे. भगवान दिल्याशिवाय घेत नाही. भगवंताला नाही पाहिजे, भगवंताच्या भक्तांना दिल्या गेलं पाहिजे. घेसी तेव्हा देसी, ऐसा ससे उदार, आमचे तुकोबाई म्हणतात. आणि तुकोबा म्हणतात, मी काय काय दिलं? अरे सगळा संसार अर्पण केला रे, पोरं बाळा अर्पण केले तुझ्यासाठी.
अनंत जन्मीचं पुण्य अर्पण केलं. मी अभंग वाचून दाखवला तुम्हाला. मी काय काय अर्पण केलं, माझ्या पिढ्यांनी अर्पण केलं. अरे आम्ही संसाराचं साधं सुख भोगलं नाही, तुझ्या चरणी अर्पण केलं. तू आम्हाला प्रेम देत नाही. भगवंताचं प्रेम इतकं हार्ड आहे, प्रभू देत नाही. बरं आधी तर मी आपल्यामध्ये कसं निर्माण व्हावं हे म्हणतोय. आपल्यामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे, नंतर भक्ती. प्रेमाचा ढंग सुरू झाला की पलटण्याची क्रिया सुरू झाली की भक्ती सुरू झाली. कामना ही संसार आहे, तो बाहेर नाही. संसार बाहेर नाही, आत आहे, आपल्या मनात आहे. मंदिर मस्जिद हिमालयावर कोठेही बसलात व कामना राहिली तरी संसारी आहात. मंदिरात बसलात, हिमालयात गेलात, भजन करीत बसलात आणि कामना शिल्लक राहिली, प्रभू हे राहिलं रे, हे पाहिजे रे, तुम्ही संसारी आहात.